निवडणुकीपूर्वीच भाजपला खुशखबर। आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपाने अरुणाचल प्रदेशात जोरदार मुसंडी मारली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरुणाचलमध्ये भाजपाचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले। यामध्ये मुख्यमंत्री पेमा खंडू, उपमुख्यमंत्री चौना मीना यांच्यासह इतर 3 उमेदवारांचा समावेश आहे। भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी एक्स वर पोस्ट करत या संदर्भातील माहिती दिली आहे। अरुणाचल प्रदेशच्या या निकालावरून देशाचा मूड लक्षात येतो असे रिजिजू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक देखील जाहीर झाली आहे। अरुणाचलमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा असून यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे। दरम्यान अरुणाचलमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता। मात्र 5 विधानसभेच्या जागांवर फक्त एकाच भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज आला।